ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरेंचं प्रमोशन होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यानंतर कार्याध्यक्षपद सध्या रिकाम आहे। या पदावर आदित्य ठाकरेंचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे। तरुणांकडे नेतृत्व द्यायला हवं असं म्हणत संजय राऊतांनी सुद्धा या चर्चेला हवा दिली आहे। तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र या चर्चेवरून ठाकरेंची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे। पाहूया याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। ठराव आहे शिवसेना पक्षात नवीन निर्माण झालेल्या शिवसेना कार्याध्यक्ष या पदाकरिता शिवसेना नेते श्री उद्धव ठाकरे यांची या निवड या प्रतिनिधी सभेने करावी असे मी सुचवित आहे। शिवसेनेच्या प्रवासातला हा ऐतिहासिक क्षण 30 जानेवारी 2003 या दिवशी महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करावं असा प्रस्ताव राज ठाकरेंनी मांडला होता। त्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे पहिले कार्याध्यक्ष झाले। त्यानंतर तब्बल 23 वर्षांनी आता दुसऱ्या कार्याध्यक्षाची चर्चा सुरू झाली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी विराजमान झाले। त्यामुळे सध्या रिकामी असलेल्या कार्याध्यक्षपदी आदित्य ठाकरेंचं प्रमोशन होणार असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे संजय राऊतांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे या चर्चेला अधिकच हवा मिळाली आहे। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे। आणि नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे। जून महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात आदित्य ठाकरेंच्या नावाची घोषणा होईल अशी चर्चा आहे। आता राजकारणात अशी चर्चा सुरू झाल्यावर प्रतिक्रिया तर येणारच। ठाकरे पितापुत्रांवर तोंडसूक घेण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या नितेश राणेंनी या चर्चेवर प्रतिक्रिया देताना आपल्याकडचा उपरोध आणि उपहास यांचा पुरेपूर वापर केलाय। आदरणीय त्यांचे वडील उद्धवजींना मनापासून विनंती आणि आग्रह करीन की लवकर निर्णय घ्या, लवकर कार्याध्यक्ष करा त्यांना। जसं देशपातळीवर राहुलजी गांधी आमचं काम सोपं करताय तसं महाराष्ट्र पातळीवर आदित्य ठाकरे करतील। शेवटी ते आमचे महाराष्ट्राचे पप्पू आहेत की नाही, तर म्हणून लवकर द्या, बिलकुल वाट पाहू नका। उद्धवजींना आमचा सगळ्यांचा आग्रह आहे भारतीय जनता पक्ष म्हणून, वेळ काढू नका। ते पाहिजे तर ते झाल्यानंतर आम्ही पेढे वाटतो। तर विचार बदलणं आणि माणसं बदलणं यातला फरक सांगत भाजपच्या रावसाहेब दानवेंनी ठाकरेंना काही सल्ले दिले। माणसं बदलून चालणार नाही, तुमचा विचार बदलला तुम्ही, त्याच्यामुळं तुमच्या पक्षाला मरण अवकाळ आलेली आहे। माणसं बदलून काही होणार नाही, तुमचे विचार बदलले तुम्ही, त्याच्यामुळं तुमच्या पक्षाची हालत झाली। आणि आता बाळासाहेब ठाकरे होते तेव्हाचा पक्ष, उद्धव ठाकरे आले त्याचा पक्ष, आता आदित्य ठाकरे येऊ राहिले। विचाराला तुम्ही मुठमाती दिली आणि आता माणसं बदलायला लागले। माणसं तर राहिली पाहिजे तुमच्यासोबत। तर अमित साटम यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना करत काही सवाल उपस्थित केले। उद्धव ठाकरे ज्या वेळेला शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले त्याच्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि 2022 मध्ये तर अख्खी शिवसेना या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना बाजूला केलं आणि त्यामुळे इतकं कर्तृत्ववान अशा प्रकारचं नेतृत्व त्यांचं होतं आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आता आपण जे म्हणालात ते जर झालं तर याच गोष्टीची उत्सुकता आहे की नवीन कार्याध्यक्षांची ते किती कर्तृत्ववान असतील, त्यांच्या वडिलांपेक्षा जास्त कर्तृत्ववान असतील का, याची उत्सुकता महाराष्ट्राला जरूर असेल। शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाटांनी थेट आदित्य ठाकरेंच्या हेतूवरच शंका घेतली आहे। तर ठाकरेंच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी शिरसाटांना शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिलंय। मला वाटतं ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे। असाच प्रकार शिवसेना प्रमुख हयात असताना उद्धव साहेबांनी केला होता, ते कार्याध्यक्ष झाले होते। मला वाटतं उद्धव साहेबांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी, रिटायर व्हावं, हा संकेत कदाचित या कार्याध्यक्ष पदामुळं देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंनी उद्धव साहेबांना केला असावा। आता तुम्ही थकलेले आहात, आता तुम्ही थोडं शांत बसा, मी आता धुरा सांभाळतो, असं एकंदर ते चित्र आहे। आमच्या पक्षामध्ये आमचे वरिष्ठ सगळे नेते आहेत
तुम्हाला राऊत साहेब बोलले तरी तुम्हाला ते नको वाटतात. तुम्ही कोण ठरवणारे? माझे पक्षप्रमुख सक्षम आहेत. आमच्या पक्षप्रमुखांचे सगळे म्हणजे मजबूत खांदे आहेत. ते पण सक्षम आणि त्यांना अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे आदित्य हे अष्टपैलू नेतृत्व आहे. हे महाराष्ट्रापुरतं नाही, हे देशाला पण आहे. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मैत्री आणि बंधुभावाच्या मोडमध्ये असलेल्या मनसेनं या चर्चेवर गप्प राहणं पसंत केलंय. पण गप्प राहतानाही चिमटा काढायचं कसब मनसेचे नेते कसे साधतायत तुम्हीच ऐका. बघा, आपला पक्ष कशामुळे वाढू शकतो आणि आपल्या पक्षाची कशामुळे वाताहत होऊ शकते हे माझ्यापेक्षा त्यांच्या पक्षप्रमुखांना जास्ती चांगलं कळतं. त्याप्रमाणे ते निर्णय घेतील. मी त्यांना सल्ला देणारा कोण आणि हा सल्ला देण्याचा आगाऊपणा मी करावा असं मला अजिबात वाटत नाही. रोहित पवारांनी मात्र या कल्पनेचं जोरदार स्वागत करत आदित्य ठाकरेंचे प्लस पॉईंट सांगितले. ते घेतला जात असेल तर चांगली गोष्ट आहे. ते स्वतः कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. परिवारातला एक भाग आहे. युवा पिढी त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांना कार्याध्यक्षपद त्या ठिकाणी मिळालं तर ती चांगलीच गोष्ट आहे. शेवटी तो त्यांचा तिथं पक्ष आहे. तर स्वतः आदित्य ठाकरेंनी मात्र सोशल मीडिया पोस्ट करत ही चर्चा फेटाळून लावली आहे. आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. राजकारणात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याची चर्चा सुरू होते. या चर्चांवर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्याचा होणारा परिणाम याचा अंदाज घेऊनच जो आहे तो निर्णय घेतला जातो. सध्या आदित्य ठाकरे म्हणतात आहेत की अशी कोणतीही चर्चा पक्षात नाही, पण जर भविष्यात असा काही निर्णय झाला तर त्याच्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्याचे परिणामी अंदाज काय याचा आढावा जो आहे तो पक्षाकडून घेतला जातोय का, अशी सुद्धा चर्चा जी आहे ती सध्या सुरू झालेली. पक्षाला उभारी देण्यासाठी आणि पक्ष संघटना वाढवण्यासाठी रिकाम्या असलेल्या कार्याध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची जर वर्णी लागली तर आश्चर्य वाटायला नको. पण आता आदित्य ठाकरेंना हे प्रमोशन नेमकं कधी मिळणार, येणाऱ्या जूनमध्ये मिळणार की आणखी पुढे 2-3 वर्षे ढकललं जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वेदांत नेपसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. निवडणुकीमध्ये एकाच कुटुंबातल्या 2 व्यक्तींनी एकमेकांविरोधात प्रचार करण्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो. पण बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये याच्या बरोबर उलट घडतंय. राजकीयदृष्ट्या सुनेत्रा पवारांचे विरोधक असणारे रोहित पवार सध्या त्यांच्या बाजूनं प्रचार करत आहेत. पक्ष म्हणून विरोधक असणारे पवार या निवडणुकीमध्ये कुटुंब म्हणून एकत्र आले. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित पवारांनी भाजपला टोले लगावण्याची संधी मात्र सोडलेली नाही. बारामतीत नेमकं काय घडतंय याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. महाराष्ट्रात झाला एक राजकीय चमत्कार. विरोधी आमदारानं केला उपमुख्यमंत्र्यांचा प्रचार. हे कुठलं मतदान होईल त्यातलं 99% जास्त मतदान हे दादांकडे बघून आपल्या सुनेत्रा काकींना मतदान त्या ठिकाणी कसं होईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण सर्वांनी करावा. राज्यात हे करू शकतात फक्त पवार आणि पवार. एकतर्फी असूनही लक्षवेधी ठरलेल्या दुर्मिळ लढतींपैकी एक म्हणजे बारामतीची पोटनिवडणूक. महायुतीकडून राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर अजितदादांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या इथल्या उमेदवार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे निवडणूक होत असल्यानं ती बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाला. मात्र थोडके नव्हे तर तब्बल 22 उमेदवार सुनेत्रा पवारांच्या विरोधात मैदानात आहेत. निवडणूक म्हटलं की प्रचार आलाच, त्यामुळे महायुतीनं बारामतीत प्रचार सुरू केला. पण सोबतच एक चमत्कार असा घडला की चक्क विरोधी पक्षाचे आमदार रोहित पवारही बुधवारी प्रचारात उतरले. ते देखील उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात नव्हे तर विक्रमी मताधिक्यानं त्या निवडून याव्यात म्हणून. यामागे अर्थातच त्यांचं पवार असणं. अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीसाठी कमालीचे आग्रही असलेले रोहित पवार प्रचारातही तितक्याच आक्रमकतेनं मैदानात उतरलेत. बुधवारपासून 3 दिवस ते बारामती मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. बहुसंख्य गावात घोंगडी बैठका घेऊन घड्याळाला जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी तुतारीही वाजवणार आहेत. आपल्या काकी विरोधात उभे राहिलेल्यांना एकही मत पडू नये यासाठीही रोहित पवार रणनीती आखतायत. हे जे काही 22-23 लोक आहेत खरं तर त्यांनी उभं राहायला नको पाहिजे होतं, पण ते राहिलेले. शेवटी आपली जबाबदारी एवढीच आहे, मला असं वाटतं की आपण मतदान किती होईल अशी चर्चा नेहमी त्या ठिकाणी करतो. आपण असं एक टार्गेट घेतलं पाहिजे की आपल्या गावातून एक सुद्धा मत त्या 22-23 लोकांना होणार नाही
याचं प्लॅनिंग करून आणि जे कुठलं मतदान होईल त्यातलं 99% जास्त मतदान हे दादांकडे बघून आपल्या सुनेत्रा काकींना मतदान त्या ठिकाणी कसं होईल याचा प्रयत्न त्या एकीकडे विरोधक उमेदवाराचा प्रचार करताना त्यांच्या मित्रपक्षावर टीका करण्याची संधीही रोहित पवारांनी सोडली नाही. भाजप नेत्यांनी सांगितलं असतं तर करुणा मुंडेंनी उमेदवारी मागे घेतली असती असा दावाही त्यांनी केला. धनंजय मुंडे हे दादांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या विरोधात म्हणजे त्या सत्तेच्या विरोधात त्या ठिकाणी बरंच काही बोलत होते आणि ते बोलत असताना अधिवेशन चालू होतं तेव्हा भाजपच्या एका प्रमुख नेत्यांनी करुणा मुंडेंना अधिवेशनात आमंत्रित केलं आणि त्या तिथं आल्या. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतले, पत्रकारांशी बोलल्या आणि दुसऱ्या दिवसापासून धनंजय मुंडे बोलणं बंद केलं. अजितदादांचे पुत्र जय पवार यांनी आपल्या चुलत बंधूनं घेतलेल्या पुढाकाराचं स्वागत केलं. रोहित दादा प्रचार करतायत ते वहिनींसाठी आणि दादांसाठीच करतायत. कुठेतरी जरी मागच्या निवडणुकीत ते दुसऱ्या पक्षातले उमेदवार असतील तरी आम्ही सर्व पवार कुटुंब एक कुटुंब आहे. बारामतीकर सगळ्याच पवार कुटुंबाला कुटुंब मानतात म्हणून ते प्रचार करतायत तर ते बरं वाटतं. या निमित्तानं दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जवळीक पुन्हा वाढीला लागल्याची चिन्ह दिसत असताना सुनेत्रा पवारांच्या मित्रपक्षांनी सावध प्रतिक्रिया देणंच पसंत केलं. हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती, महाराष्ट्र संस्कृती हीच आहे की आम्ही एकमेकाचे दुश्मन जरी असलो तर एकमेकाच्या घरी कार्य असेल सगळे मिळून भेटतो. घरामधले सुनेत्राबाईन उभे असल्यामुळे करतील, नंतर काय करतील माहित नाही. सुप्रिया सुळे असेल रोहित पवार असेल हे दरवेळेला अतिउत्साहातच समोर येत असतात. याच्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनाही माहिती आहे म्हणून त्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे. खरं म्हणजे आता याच्यामध्ये जास्त राजकारण न करता सुनेत्रा वहिनी निवडून आल्या पाहिजेत आणि त्यांनी ह्या राजकारणामध्ये त्यांचं दमदार पाऊल टाकलं पाहिजे अशा त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आता ही निवडणूक एक औपचारिकता राहिलेली आहे, परंतु भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे युगेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे. स्वतः रोहित पवार हे वडील राजेंद्र पवार, बहीण सई पवार तसेच आई सुनंदा पवार या संपूर्ण कुटुंबासह या प्रचारात आता उतरलेले आहेत. येणारा काळ सांगेल की या सगळ्याचा परिणाम नेमका कसा झाला. आम्ही कोणत्याही पक्षात असलो तरी कुटुंब म्हणून कायम एक असतो असं सगळेच पवार वारंवार सांगतात. रोहित पवारांनी बारामतीच्या प्रचारात एवढं सक्रिय होणं हा केवळ कुटुंब म्हणून एकत्र राहण्याचा प्रयत्न आहे की भविष्यातल्या एकत्रीकरणाची पहिली घंटा हे येणारा काळच सांगेल. बारामतीहून जयदीप भगतसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर नाशिकच्या या कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण मार्गी लागत नाही तोच अमरावती जिल्ह्यातलं सेक्स स्कॅन्डल उजेडात आलं. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हा लव जिहाद असल्याचा आरोप केला आणि आज परतवाड्यामध्ये बंदही पाळण्यात आला. मात्र आता या प्रकरणाला नवं वळण लागलंय आणि हा लव जिहाद आहे का अशी शंका सत्ताधाऱ्यांकडूनच उपस्थित झाली आहे. नेमकं काय घडलंय बघूया हा स्पेशल रिपोर्ट. परतवाडा इथल्या अश्लील व्हिडिओ जिहादमध्ये एका मुलाला पोलिसांनी अटक केली. वयस्क महिला आहेत, मुली आहेत, हिंदू मुली आहेत, त्याच्यामुळे चीड निर्माण करणारी गोष्ट होती आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करू शकत नाही. तुम्ही त्याच्या वडिलाला उचलायला पाहिजे होतं. त्याच्या फिलहाल जो मामला है वो मुस्लिम से ही रिलेटेड है. ते महिला कोणाच्या बुरकेवाले नाही, आमची पोरी. बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओमध्ये नाही आहे. अमरावतीच्या परतवाडामध्ये उघडकीस आलेलं प्रकरण हे केवळ सेक्स रॅकेट आहे की लव्ह जिहाद असा प्रश्न आता उभा ठाकलाय. मुख्य आरोपी अयान अहमद याच्यासह एकूण 4 अटक झाली आणि त्यांची चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणाला वाचा फुटली ती अयानचे व्हायरल झालेले व्हिडिओ आणि त्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलेला लव्ह जिहादचा आरोप. या प्रकाराचा निषेध करत हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी परतवाडा अचलपूर बंदची हाकही दिली होती. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचा बुलडोझर पॅटर्न राबवत नगरपालिका अधिकाऱ्यांच्या लवाजमासह भाजप नेते बुधवारी आरोपीच्या घराजवळ पोहोचले. अयानचं कुटुंब घराला कुलूप ठोकून तिथून गायब झालं असलं तरी घराच्या पहिल्या मजल्यावरचं अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं.
एकीकडे हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचं गृहीत धरून आंदोलनं, कारवाई सुरू असताना राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या प्रकरणाला ट्विस्ट दिला. अचलपूरमध्ये तक्रार केलेल्या सर्व महिला मुस्लिम असल्याचा त्यांचा दावा आहे. फिलहाल जो मामला है वो मुस्लिम से ही रिलेटेड है और हमने एसपी साहब को वहाँ के आदेश दिए कि ऐसे अदर समाज के और कितने लोग हैं, दूसरे समाज के भी कितने लोग हैं, क्योंकि माइनॉरिटी मुस्लिम माइनॉरिटीज़ के अंदर आते हैं, इसलिए उन्होंने यहाँ पे कंप्लेंट किया है. तो मैंने वहाँ के एसपी साहब को आदेश दिया और अल्पसंख्यक आयोग की टीम कल अचलपुर दौरे पे जाने वाली है, अचलपुर परतवाड़ा जाने वाली है और वहाँ पे लोगों से मिल के, क्योंकि वहाँ की शांतता भंग होना नहीं चाहिए, क्योंकि महाराष्ट्र भी विकास की ओर अग्रसर है, तो ऐसी कोई भी अप्रिय घटना ना हो, इसलिए आयोग की टीम वहाँ जाने वाली है और वहाँ पे सब देख के वहाँ का सर्वे करने के बाद जो कड़क से कड़क कार्रवाई होगी वो बिल्कुल करेंगे. मात्र सत्ताधारी पक्षातूनच लव्ह जिहादची थेअरी हिरिरीनं समोर ठेवली जाते. भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या मते अयान एकटा नाही, तर त्याच्या मागे एक संपूर्ण टोळी आहे. तर माजी खासदार नवनीत राणांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत अचलपूरच्या पीडितांमध्ये एकही मुस्लिम महिला नसल्याचा दावा करून टाकलाय. जे काही आतापर्यंत सापडलं, 4 लोकांना अटक झाली, ते एक हिमनगाचं टोक आहे. कारण हा पोरगा पहिला नाही आहे, या पोरालाही कोणीतरी करायला शिकवलं आणि या पोराजवळ एवढ्या गाड्या, जेवढा पैसा त्या मुलींवर उधळण्याकरता, हॉटेलमध्ये जाण्याकरता, जीव घालण्याकरता, गिफ्ट देण्याकरता, सेंट लावण्याकरता, कोचिंग क्लासेसमध्ये फी भरण्याकरता एवढा पैसा आला कुठून? 150 पेक्षा जास्त व्हिडिओ व्हिज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत अत्याचार करून त्याचे व्हिज्युअल काढले. महिला कोणाची आहे? आमच्या. लव्ह जिहाद हे करतात, हे त्यांना जबरन कमला वाचायला लावतात, हेच त्यांना नमाज करायला लावतात, हेच त्यांना बुरका घालायला लावते. आमचे मुली आहे त्यांना, त्यांचे मुली एकही त्याच्यामध्ये दिसणार नाही. तर जसजसा तपास पुढे सरकतोय तसं नाशिक TCS धर्मांतर प्रकरणामध्ये धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या टोळीचा म्होरक्या परदेशात बसून तर सूत्र हलवत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाते. कारण आरोपींचं समोर आलेलं मलेशिया कनेक्शन, तसंच या प्रकरणातील महिला आरोपी निदा खानचा देखील अजून ठाव ठिकाणा लागलेला नाहीये. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा मुकुल कुलकर्णीचा हा स्पेशल रिपोर्ट. नाशिक TCS मधील धर्मांतर प्रकरणाचं मलेशियाशी कनेक्शन, तरुणीला मलेशियात पाठवण्याचा कट होता. धर्मांतर टोळीचा म्होरक्या मलेशियात बसलाय. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात गाजत असलेल्या नाशिक TCS मधील धर्मांतर प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर येते. धर्मांतरासाठी कंपनीतल्या तरुणींवर दबाव टाकणारी टोळी ही मलेशियातल्या म्होरक्याच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. ज्या तरुणीला धर्मांतरासाठी प्रभावित केलं जात होतं, त्याच तरुणीला पासपोर्ट काढण्यासाठी देखील तगादा हा लावला जात होता. धर्मांतरासोबत धर्मांतर झाल्यानंतर या तरुणीला मलेशियात पाठवण्याचा प्लॅन तर या टोळीने केला नव्हता ना, असा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय. एवढंच नाही तर एका मलेशियातील व्यक्तीसोबत देखील संवाद झाल्याची देखील माहिती समोर आलेली होती. या मलेशियातील व्यक्तीनं एका TCS कंपनीप्रमाणेच अनेक कंपन्यांमध्ये देखील धर्मांतर करण्यासाठी टोळी ही तयार केली होती का, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने जन्माला आलेत. यांना बाहेरच्या कुठल्या कट्टरपंथी किंवा इतर कुठल्या संघटना पाठिंबा किंवा प्रवृत्त करत होत्या का, या संदर्भात तपास नाशिक पोलीस करत आहे. त्याचबरोबर यांना बाहेरून कुठून फंडिंग आलेलं होतं का, किंवा जसं मीडियामध्ये काही ठिकाणी बोललं गेलेलं आहे की काही इंटरनॅशनल यांचे लिंक्स आहेत का, तर या सर्व बाबतीत पोलीस यंत्रणा तपास करत आहे. नाशिक TCS मधील 6 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असली तरी निदा खान अजूनही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. धर्मांतर प्रकरणी तक्रारदार महिलांनी या निदा खानवर गंभीर आरोप केले. देवी देवतांबद्दल चुकीची माहिती दिल्याचा आरोप, हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप, धर्म परिवर्तनासाठी हिंदू तरुणींवर दबाव टाकल्याचा आरोप.
आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे. ज्या प्रकारे अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना पोलिसांना चकवा देते, त्याचप्रमाणे निदा खानचा देखील पोलिसांशी लपंडाव सुरू आहे. 2 महिला आरोपी आहेत. एक आरोपी जी आहे तिचं नाव निदा खान आहे आणि ती एका गुन्ह्यामध्ये आरोपी आहे. तिच्यावर चार्ज जो आहे हा धार्मिक भावना दुखावल्याचा चार्ज तिच्यावर आहे. त्याचबरोबर जी त्यांची ऑपरेशन्स आणि HR बघणारी जी मॅनेजर आहे अश्विनी चैनानी, तर हिच्यावर पण एका गुन्ह्यामध्ये हिच्यावर आरोप आहेत की तिने ज्या वेळेला या पीडित महिला तिच्याकडे गेलेली होती त्यावेळेला तिने पीडित महिलेला न्याय न देता हे जे काही आरोपी आहेत तर त्यांना पाठीशी घातलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दानिश एजाज शेख 2018 पासून TCS मध्ये कार्यरत आहे. तौसिफ बिलाल अत्तार 2017 पासून TCS मध्ये आहे. रजा रफिक मेनन टीम लीडर म्हणून 2017 पासून TCS मध्ये कार्यरत आहे. शाहरुख हुसेन शौकत कुरेशी 2017 पासून TCS मध्ये आहे. आसिफ आफ्ताब अन्सारी 2024 पासून TCS मध्ये कार्यरत आहे. तर निदा एजाज खान TCSच्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये 2021 पासून कार्यरत आहे. धर्मांतराबद्दल संवाद साधण्यासाठी ही टोळी एका व्हॉट्सअप ग्रुपचा वापर करत होती आणि त्यासोबत धर्मांतरासंदर्भात रणनीती आखण्यासाठी देखील या व्हॉट्सअपच्या माध्यमातून संभाषण हे केलं जात होतं. या कंपनीमध्ये कामकाजाच्या वेळी आणि काम संपल्यानंतर देखील अनेक जण याच कंपनीमध्ये बसून राहत होते. याच काळामध्ये धर्मांतर करण्यासंदर्भातील रणनीती ही आखली जात होती का, असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय. एकूणच आरोपींची कार्यपद्धती पाहता या रॅकेटची व्याप्ती फक्त नाशिकपुरती मर्यादित होती का, की इतर शहरातील कंपन्यांमध्येही धर्मांतरासाठी हा प्रयोग सुरू होता? तसंच या सगळ्या मागचा मास्टर माइंड भारतातच आहे की परदेशात बसलाय, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. आरोपी अशोक खरात पतसंस्थेमध्ये बनावट खातं उघडल्याचं प्रकरण. आरोपी अशोक खरात शेतकऱ्यांची जमीन लाटल्याचं प्रकरण. आरोपी अशोक खरातची प्रकरणं वेगवेगळी असली तरी आरोपी एकच, तो म्हणजे अशोक खरात. मात्र या अशोक खरातवरून सुरू झालेल्या राजकारणामुळे अनेक नेत्यांना संशयाच्या भोवऱ्यात किंवा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी खरातला सर्वाधिक वेळा फोन कॉल करणाऱ्या नेत्यांची यादी समोर आणली आहे. त्यावरून नेमकं कोणतं राजकीय नाट्य सुरू झालंय बघूया. भोंदू मांत्रिक अशोक खरातचा CDR जगासमोर आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नवीन बॉम्ब फोडलाय. अशोक खरातशी फोनवरून सर्वाधिक वेळा बोलणाऱ्या नेत्यांची यादी त्यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवली. अशोक खरातला सर्वाधिक कॉल कुणी केले असतील? एनी गेस? पाहूयात दमानिया मॅडमचा अहवाल काय सांगतो. ही पूर्ण यादी रुपाली चाकणकरांच्या फोन कॉल्सची आहे, जी त्यांनी इनकमिंग आणि आउटगोईंग खरातांना केले. इनकमिंग कॉल 119 आहेत, आउटगोईंग कॉल 58 आहेत आणि हा डेटा 1 एप्रिल ते 17 मार्च आहे. आणि इंटरेस्टिंगली 17 मार्चपर्यंत अगदी त्यांचा फोन बंद होईपर्यंत रुपाली चाकणकर त्यांच्याशी बोलायच्या. आता प्रश्नांना उत्तरं द्यायची नसली तर एरवी पटापट बोलणाऱ्या चाकणकर 1 महिना काहीच बोलत नाहीये. आता दमानियांच्या आरोपांवर रुपाली चाकणकर प्रतिक्रिया देणार की मौन बाळगणार हे पाहावं लागेल. आता चाकणकर कुटुंबातले रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, संकेत सायकर या सगळ्यांचे कॉल्स या यादीत सापडले. आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यात सध्या वागयुद्ध सुरू आहे. मात्र एका मुद्द्यावर दोघांचंही एकमत आहे, ती म्हणजे अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर कडक कारवाईची मागणी. चाकणकरवर तर आत्ता गुन्हा दाखलच झाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट चाकणकरची दिसलेली आहे ते बघता चाकणकर आत्तापर्यंत गजाड व्हायला हव्यात. पण मी पुन्हा सांगते की प्रतिभा चाकणकरचा बळी दिला जात आहे का रुपाली चाकणकरच्या राजकीय मुत्सद्देगिरीपुढे? कारण सगळं रुपाली चाकणकरांनी केलं, पण कागदोपत्री प्रतिभा चाकणकरांना अडकवण्याचा प्रयत्न, असं काही होतंय का?
अंजली दमानियांच्या दाव्यानुसार रुपाली चाकणकरांप्रमाणेच अशोक खरातशी फोनवरून संपर्क साधणारे इतर नेते कोण आहेत, ऐकूया. दीपक केसरकर यांचे आधी मला एक नंबर जो माझ्याकडे होता तो सापडला नाही, पण जेव्हा मी ट्रू कॉलरवरनं नंबर्स शोधत होती तेव्हा मला दीपक केसरकरांचा एक नंबर मिळाला, ज्याच्यातनं 19 कॉल झाले होते. राहुल कोतडे जे OSD आहेत विखे पाटलांचे, एकनाथ शिंदेचं तर मी म्हटलंच आहे, प्रभाकर काळेंचं मी म्हटलंच आहे, सुनील तटकरे आणि एक जे नवीन नाव मिळालंय ते म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादीचे. अंजली दमानियांनी राधाकृष्ण विखेंच्या PAचं नाव घेतलं म्हणून माध्यमांनी राधाकृष्ण विखे पाटलांना गाठून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं ते SIT जर नेमलेली आहे तर ते चौकशी करतील त्याची. आता SIT मध्ये हे सगळ्या चौकशी समोर येतील. आर्थिक व्यवहाराची जबाबदारी EDने घेतलेलीच आहे आणि या सगळ्या CDRच्या माध्यमातून किंवा जे अंजली दमानियांनी म्हटलेलं आहे ते सगळ्या बाबी मला वाटतं चौकशीमध्ये समोर येतीलच ना. त्याच्यात काय काय आता बरेच पुढाऱ्यांचे नाव येत आहेत. आता अनेक लोक सभा समारंभामध्ये त्यांच्यावर नाव आहेत. काही लोकांनी त्यांचे पाय धुताना नाव आलेले आहेत. अंजली दमानियांप्रमाणेच सुषमा अंधारेंचा देखील शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकरांवर विशेष रोख आहे. दीपक लोंढे नावाचा व्यक्ती ज्याचं नंबर 3 वर कॉन्व्हर्सेशन खरातशी होतंय त्याचे आपण फोटो पाहूया. हा फोटो दीपक केसरकरांबरोबर, हा बाईंबरोबर, हा सुनील तटकरेंबरोबर, हा एकनाथ शिंदेबरोबर, हा पुन्हा एक एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांबरोबर, हा पुन्हा दीपक केसरकरांबरोबर. ठाणेकरांचं कनेक्शन पुन्हा पुन्हा पुढे येत आहे. ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये अजूनही एकट्या चाकणकरच नाही, ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये केसरकरचं अजूनही कुठलीही चौकशी झाली नाही. जो दीपक लोंढे अतिशय जवळचा माणूस आहे त्या दीपक लोंढेच्या सोबत दीपक केसरकरचे असणारे घनिष्ठतम संबंध बघता केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही कुणाला वेड्यात काढताय? कोण कुणाला वेड्यात काढताय ते आम्हाला एकदा कळू द्या. अजित पवारांच्या बारामतीच्या घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार झाल्याचा आरोप होतोय. ज्यावेळी हा प्रकार झाला तेव्हा अशोक खरात ठाण्यात होता असा दावा अंजली दमानियांनी केला. अजित पवारांच्या घराच्या बाहेर म्हणजे बारामतीच्या घराच्या बाहेर जेव्हा भानामतीचे प्रकार झाले त्या 17 तारखेला रात्री खरात हे ठाण्यात आले होते. 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि 34 सेकंदामध्ये 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स झाले. जे 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये. आणि त्या सगळ्याचा जे याच्यावर आपल्याला दिसतंय की हे जेव्हा झालं तेव्हा खरात ठाण्यात होते. ठाणा वेस्टला एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते. अशोक खरातचं ठाण्यातलं लोकेशन शोधून काढून अंजली दमानियांना नेमका कुणावर निशाणा साधायचा आहे असा प्रश्न अनेक राजकीय पंडितांना नक्की पडला असेल, तर काहींना त्याचं उत्तरही सापडलं असेल. असो, तिकडे सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना एक आव्हान दिलंय. सुनेत्रा वहिनी, निवडणुकांच्या पेक्षाही महत्त्वाचा प्रायोरिटीचा विषय महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय पावलं उचलली? कारण चाकणकरांवरची अध्यक्षपदावरून काढण्याची जी कारवाई आहे ही कारवाई तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून केलेली आहे, पण महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून चाकणकरांच्या अटकेसाठी एक तत्पर कारवाई करण्याचा स्टँड तुम्ही घेतला पाहिजे. एकीकडे वेगवेगळ्या गुन्ह्यात तपास यंत्रणा न्यायालयाकडून अशोक खरातची पोलीस कोठडी मिळवत आहेत, तर दुसरीकडे अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे अशोक खरातशी संपर्कात आलेल्या नेत्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न करतायत. अशोक खरातवरून सुरू झालेल्या राजकीय नाट्यावर इतक्यात तरी पडदा पडण्याची शक्यता कमी आहे, कारण या नाट्याचा अजून पहिला अंक देखील संपलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.